नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अट्रॅक्शन टू ब्युटी म्हणजे सौंदर्याप्रती आकर्षण या प्रस्तावनेचा आता आपण भाग 2 या सेशनमध्ये बघणार आहोत। प्रिय मित्रमैत्रिणींनो, या अद्भुत कोर्सच्या मॉड्यूल 2 मध्ये आपण आहोत। सौंदर्याप्रती आकर्षण यावर आपण चर्चा करत आहोत। प्रस्तावनेचा पहिला भाग सत्र 1 मध्ये आपण बघितलेला आहे। आता सत्र 2 मध्ये आपण प्रस्तावनेचा दुसरा भाग जो आहोत त्याच्यावरती चर्चा करणार आहोत। तुम्हा सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते। आता प्रस्तावना या घटकाच्या भाग 1 मध्ये आपण काय शिकलो याचा एक छोटासा आढावा घेऊया, रिकॅप घेऊया। तुम्हाला आठवत असेल की आपण सौंदर्य या संकल्पनेबद्दल आणि सौंदर्य म्हणजे नेमकं काय याबद्दल चर्चा केली। सौंदर्याप्रती आकर्षण म्हणजे काय यावरही आपण चर्चा केलेली आहे। विश्वात अस्तित्वात असलेल्या इतर अनेक शक्तींप्रमाणे ही एक शक्ती आहे आणि ती आपल्या सर्वांमध्ये अंगभूत आहे, ते तुमच्या आता लक्षात आलंच असेल। सौंदर्याच्या एका वैशिष्ट्याच्या विषयाशीही आपण चर्चा केली, ती म्हणजे ऑर्डर म्हणजे सुव्यवस्था, क्रम ज्याला आपण म्हणतो। प्रस्तावनेचा दुसरा भाग सुरू करण्यापूर्वी आपण 2 प्रश्नांवरती थोडंसं चिंतन करूया। एक म्हणजे सौंदर्याची इतर वैशिष्ट्ये कोणती आहेत आणि आहेत का? दुसरं म्हणजे परिपूर्णता म्हणजे परफेक्शन हे सौंदर्याचं वैशिष्ट्य असू शकतं का? यावर जरा तुम्हाला विचार करायचा आहे। जेव्हा आपण सुसंगतीचा विचार करतो तेव्हा आपल्या मनात एक उदाहरण येतं, ते म्हणजे संगीतातील सुमधुर स्वर ज्याच्यामुळे आनंददायी सूर निर्माण होतात। एक संगीतकार सुसंगत आणि व्यवस्थित असं संपूर्ण संगीत तयार करण्यासाठी विविध वाद्ये एकत्र आणतो, जे एकमेकांशी आणि प्रेक्षकांमध्ये निर्माण झालेल्या भावना आणि संवेदनांशी जुळलेले असतात। सूर्यास्ताचे दृश्य हे आणखीन एक उदाहरण आहे। उत्कट, अतिशय सुंदर, लोकांना थांबायला लावते, स्वतःशी विचार करायला लावते आणि मग 1 किंवा 2 फोटो नक्कीच काढले जातात। आता समजा तोच नेत्रदीपक सूर्यास्त दुर्गंधीयुक्त आणि सडणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर असेल तर एकूण अनुभव खरोखरच वेगळा होतो, त्यामध्ये खूप बदल होतो। हे दृश्य अचानक आपल्याला असं वाटायला लागतं त्याच्यामध्ये काहीतरी दोष आहे आणि असमाधानकारक असं काहीतरी आपल्याला वाटतं, काहीतरी गडबड आहे असं तुम्हाला वाटायला लागतं। मग सूर्यास्त आणि कचऱ्याचा ढीग एकमेकांशी सुसंगत वाटत नाही, ज्यामुळे तुमचा जो चित्तवेधक असा श्वास रोखून ठेवणारा अनुभव असतो ना, तो तुम्हाला नक्कीच घेता येणार नाही। मग अजून काही उदाहरणं आहेत ज्यामध्ये सुसंगती दिसून येते। उदाहरणार्थ महासागरात विविध जलचर जे पूरक भूमिका बजावतात त्यांच्यात कशी सुसंगती असते, ते एकमेकांना पूरक असतात। किंवा विविध वांशिक गटातील पारंपरिक कला प्रकार असतात, ते सुसंगत असतात। चित्राच्या रंगातील सुसंगती आणि व्यावहारिक पावले उचलत असलेल्या नैतिकतेच्या मार्गावर जात असलेल्या तरुणाच्या सुंदर कृती या पुन्हा विचार करण्यासारख्या एक अतिशय अर्थपूर्ण अशा गोष्टी आहेत। मग सुसंगती प्रतिबिंबित करणाऱ्या इतर उदाहरणांमध्ये आणखीन काही गोष्टी आहेत, त्या म्हणजे महासागरात विविध जलचरांची परस्पर पूरक भूमिका, विविध वांशिक गटांमधील पारंपरिक कला प्रकार, चित्राच्या रंगात सुसूत्रता असते, व्यावहारिक पावले उचलून नैतिक मार्गावर चालणाऱ्या तरुणाने केलेल्या कृती। मग आता तुम्हाला एक कृती करायची आहे, ती म्हणजे तुमच्या अध्ययन जोडीदारासोबत या महत्त्वाच्या संकल्पनांचा विचार करायचा आहे आणि तुम्हाला जी उदाहरणं मी सांगितली त्या गोष्टींमध्ये सुसंगती कशी आहे ते तुम्हाला लिहायचं आहे। छान विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्ही उत्तरं लिहिलेली असतील। मी परागजींना विनंती करते की तुम्ही तुमचे विचार मांडाल का, की ही जी उदाहरणं दिलेली आहे त्याच्याबद्दल काही सांगणार का? निश्चितच मॅडम, खरं तर सुसंगती दर्शविणारी अतिशय सुंदर उदाहरणे आपण या ठिकाणी सर्वांसोबत शेअर केली आणि आम्हा सर्वांना दिलेले पहिले उदाहरण म्हणजे समुद्रात विविध जलचरांची जी परस्पर भूमिका असते। मला नॅशनल जिओग्राफीने प्रकाशित केलेला एक माहितीपट आठवला, वन अर्थ।
त्यात त्यांनी जलचर कसे एकत्र राहतात, त्यांचे एकमेकांसाठी सोबतचे जे सहजीवनाचे जे नाते आहे याची सुंदर अशी उदाहरणे दिलेली आहेत. एक उदाहरण खूप प्रसिद्ध आहे त्यामध्ये, की आपल्या विद्यार्थ्यांनाही कदाचित ते माहिती असणार आहे. हे आनेमोनी आणि क्लाउन फिश मधील सहजीवन आहे. काही विद्यार्थ्यांना निमो हा चित्रपट कदाचित आठवत असेल आणि त्यांनी या क्लाउन फिशच्या आणि क्लाउन फिश जिथे राहतो त्या मोनीचे हे जे नातं आहे ते अतिशय सुंदरपणे मांडलेलं आहे. दोन सजीवांना एकमेकांचा फायदा होत असल्याचे हे एक उत्तम असं उदाहरण आहे. आनेमोनी क्लाउन फिशला संरक्षण आणि निवारा प्रदान करत असते. क्लाउन फिश ॲनिमोनीला पोषक द्रव्य पुरत असते आणि भक्षकांना ते घाबरवत असते. तर हे एक हात दे एक हात ले अशा संबंधांसारखं हे एक उत्तम असं उदाहरण आहे. तर सहजीवन ही सुसंगतपणे एकत्र राहण्याची कला आहे. तर हे एक उदाहरण होते ज्याचा मी लगेचच इथे विचार करू शकतो. खूपच छान, खूपच छान. म्हणजे खूप सुंदर तुम्ही उदाहरण दिलेलं आहे. कदाचित आपले जे सगळे विद्यार्थी आहेत ते नॅशनल जिओग्राफिक वेबसाईटवर हा व्हिडिओ तुम्ही ॲक्सेस करू शकता, तो बघू शकता. असे विविध व्हिडिओ आहेत जे ऑनलाईन उपलब्ध आहेत आणि आपण तिथे जाऊन पाहू शकतो की नक्कीच हे परस्पर संबंध जे आहेत ते किती सुंदर पद्धतीने ही जी सुसंगती आहे ती आपल्याला दिसून येते. अगदी नक्की. आणखी एक अतिशय सुंदर उदाहरण आहे जे खरं तर खूप प्रसिद्ध आहे. एक लहान पिस्तूल कोळंबी आणि एक गॉबी यांचे हे एक नातं आहे. तर गॉबी हा मुळात एक खेकड्यासारखा आहे आणि अगदी लहान खेकडा आहे आणि लहान पिस्तूल कोळंबी ही एक आंधळी असते. तर ते समुद्राच्या तळाशी लहान बिळे खोदण्यामध्ये आपले स्वतःचे दिवस ते घालवत असतात, कारण तिथे ते आपल्या अन्नाचा शोध घेत असते. आणि असं केल्याने अगदी छोट्या आकाराची जी छिद्र तयार होतात की जे या चिमुकल्या गॉबीला संरक्षण देण्यासाठी अगदी परिपूर्ण असतात. त्यात गॉबी आश्रय घेतो आणि वॉचमन म्हणून काम करत असतो. आणि शिकारी मासा जवळ आला की गॉबी काय करतो, गॉबी आपली शेपटी जी आहे ती अनेक वेळा झटकतो आणि या कोळंबीला कळते की नक्की काहीतरी धोका आहे. मग ते दोघं आत जातात आणि लपून बसतात. हे इतके लहान लहान आहेत परंतु त्यांचे नाते बघायला गेलं तर ते खरंच खूप सुंदर आहेत. ते सुसंगतपणे जगत असतात. तर जलचर प्राण्यांमध्येही सहजीवी संबंधाचे हे एक उदाहरण होय. वा, खूपच सुंदर. खूप असं डोळ्यासमोर ती प्रतिमा आलेली आहे. म्हणजे प्रत्यक्षात नकळत ते तसं करतात, तो त्यांचा स्वभावाचा भाग आहे. हे म्हणजे आपली कर्तव्य चोख पार पाडत असताना दुसऱ्याला सुद्धा ते मदत करत असतात. हे किती महत्त्वाचं आहे. होय, अगदी. आणि जलचर जीवनातील हे एक अतिशय सुंदर उदाहरण आहे. आणखी एक उदाहरण आपण म्हटलात की ते म्हणजे विविध जी वांशिक गटामधील पारंपरिक कला प्रकार. खरं तर आपण सर्वांना माहिती असेल की माहिती असेलच निश्चितपणे, तर भारत हा विविधतेचा देश आहे आणि अनेक वेगवेगळ्या राज्यांची अनेक सुंदर उदाहरणे आहेत ज्याचा आपण इथे विचार करू शकतो. आसाममधील साडी विणण्याची जी कला आहे हे एक उदाहरण आहे. मी इथे सर्वांसोबत इथे शेअर करू इच्छितो की आसाम राज्यामधील आदिवासी समाजामध्ये साडी विणणे हा एक पारंपरिक कलेचा एक घटक आहे आणि तेथे स्थानिक पातळीवरती उपलब्ध असलेलं जे त्याच्यासाठी जे मटेरियल लागतं, जसं की रेशीमचा जो कापूस करून त्यानंतर हे अतिशय सुंदर त्याचे सुंदरपणे ते केलं जातं. हे महत्त्वाचे आहे या ठिकाणी की त्यातील आकृतिबंधांचे जे रंग आहे आणि डिझाईनची जी सांस्कृतिक पैलू आणि त्यांच्या जमातीच्या ज्या परंपरा आहेत आणि ते पूजत असलेल्या ज्या देवींचे जे चित्रण त्यावरती ते करतात सुंदर पद्धतीने, त्यामुळे हेही महत्त्वाचे आहेत. तर विणकामाच्या प्रक्रियेनुसार लयबद्ध पद्धतीने खास रचलेली जी गाणी आहेत ती अतिशय सुंदर आहेत. त्यामुळे सर्व काही अगदी सुसंगत आहे. अशा आदिवासी समाजाने विणलेल्या ज्या कलाकृती प्रत्यक्षात खास प्रसंगी एकमेकांना मौल्यवान भेट म्हणून, गिफ्ट म्हणून देखील दिले जातात आणि त्या स्वीकारल्या देखील जातात. अनेकदा तरुण मुली ज्या लग्नाच्या दिवशी आपल्या आवडीच्या रंगाची आणि पॅटर्नची ती
साडी विणतात. अनेकदा तरुण मुली त्यांच्या आवडीच्या रंगाची आणि त्यांच्या आवडीच्या पॅटर्नची साडी ही स्वतःच विणत असतात ते, आणि आपल्या लग्नाच्या दिवशी तीच साडी ते नेसताना इथे आपण कला प्रकारासोबत जो असलेला सुसंगतपणा आहे तो पाहतो की पारंपरिक साडी नेसणे, लोकगीते, प्रत्येक कलाकृती संस्कृतीची कशी सुसंगत आहे, आणि त्याचप्रमाणे ह्या ज्या साड्या आहेत त्या संपूर्ण जगभर या अत्यंत प्रसिद्ध आहेत. हे एक उदाहरण जे मला इथलं आपल्या सर्वांसोबत शेअर करावेसे वाटले. आणखी एक उदाहरण आहे जे की चित्रांच्या रंगात असलेली सुसंगती. कदाचित आपले काही विद्यार्थी विद्यार्थिनी पण चांगले चित्रकार असू शकतील. त्यांना शालेय जीवनातील चित्रकला त्यांनी निश्चितपणे मला असं वाटते की ते शिकलेले असावेत. उदाहरणार्थ आपण एक समजून घेऊयात की सूर्यास्ताचे किंवा सूर्योदयाचे चित्र असेल तर पिवळ्या, केशरी, निळ्या रंगाच्या ज्या छान अशा सुंदर छटा असतात त्याचा तो संगम असतो. पण सूर्यास्ताच्या किंवा सूर्योदयाशी सुसंगत नसणारी एखादी रंगछटा कदाचित असेल तर ती पेंटिंग कदाचित आपल्याला आवडणार नाही. त्यात काहीतरी कमतरता आहे असे आपण म्हणू शकू. तर रंग सुसंगती किंवा विशिष्ट रंगाचे जे संयोजन आहे हा एक गुणधर्म आहे जो आपल्या दृष्टीवरती हा एक सुखद परिणाम घडवून आणतो. धन्यवाद. तुम्ही अतिशय परिपूर्ण उदाहरणं इतक्या विस्तृतपणे सांगितलेली आहेत. आणखीन एक उदाहरण मला म्हणजे तुम्ही जे घेतलेलं होतं ते म्हणजे व्यावहारिक पायाने नैतिक मार्गावर चालणाऱ्या तरुणांनी ज्या काही उपक्रम केलेले आहेत किंवा कृती हातात घेतलेल्या आहे असं आपण उदाहरण त्याच्याबद्दल चर्चा करायची होती आपल्याला. सो आपण कल्पना करू शकतो की नैतिकदृष्ट्या योग्य अशा कृती करणारी एक तरुण व्यक्ती आहे. आपले बरेच विद्यार्थी अशा सुंदर आणि नैतिक कृतींमध्ये सामील असावेत. त्यामुळे व्यावहारिक पायाने नैतिक मार्गावर चालणारा जो तरुण असेल तो जबाबदारीच्या भावनेने आणि बांधिलकीच्या भावनेने नियमितपणे महाविद्यालयामध्ये उपस्थित राहील. अर्थात आपले विद्यार्थी सुद्धा नियमितपणे अभ्यासक्रम पूर्ण करतील, कृती पूर्ण करतील, व्याख्यानांनाही उपस्थित राहतील. ते कुटुंबाला त्यांच्या व्यवसायामध्ये मदत करतील. या गोष्टी त्याच्या नैतिक मार्गावर चालण्याशी सुसंगत असतील आणि तो सामुदायिक कार्यक्रमांमध्ये सुद्धा भाग घेईल. त्यामुळे समाजाची जी प्रगती आहे, जे उन्नयन आपण हा शब्द वापरतो तो घडून येईल. म्हणून असे नाही की ते फक्त चिंतित आहेत आणि नैतिक मूल्यांबद्दल तो तरुण बोलत आहे, परंतु प्रत्यक्षात दैनंदिन जीवनामध्ये तो काही गोष्टी करतो ज्या एकाच वेळी इतरांसाठी आणि स्वतः त्याच्यासाठीही फायदेशीर असतात. हे खरोखर आश्चर्यकारक आहे. त्याचे विचार आणि कृती हे सुसंगत असतात, हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आता तुम्ही तुमच्या अध्ययन जोडीदारासह या महत्त्वाच्या संकल्पनेवर आता विचार करायचा आहे आणि नंतर त्यांच्यामध्ये सुसंगती कशी आहे हे प्रत्येकाच्या पुढे तुम्हाला लिहायचं आहे. मग सौंदर्याची महत्त्वाची गरज म्हणून सुसंगती दर्शवणारी आणखी तुम्हाला उदाहरणं द्यायची आहेत. तुम्ही तुमच्या वहीमध्ये उत्तरं लिहू शकतात. 2 मिनिटांचा वेळ असेल तुमच्याकडे. छान. तुम्ही तर तुमची उत्तरं लिहिलेलीच असणार आहेत. तर मी आता परागजींना रिक्वेस्ट करते की तुम्ही अशी काही उदाहरणं लिहिलेली आहेत की जिथे सुसंगती अजून आपल्याला दिसू शकते. नक्कीच. धन्यवाद मॅडम. मी जे पाहिलेले उदाहरण आपल्या सर्वांसोबत शेअर करू इच्छितो ते सौर मालेविषयी आहे. सगळे ग्रह सुसंगती निर्माण करण्यासाठी निश्चित वेळेत, तालात, क्रमात आपल्या कक्षेमध्ये ते फिरत असतात आणि ही जी सुसंगती पृथ्वीवरील मानवाच्या जीवनाला आधार देत असते. मानवी शरीराचे आणखीन एक उत्कृष्ट उदाहरण आहे की जिथे सर्व अवयव हे सुसंगतपणे आपापले कार्य करत असतात आणि ते सर्व एकमेकांशी सुसंगतपणे ते राहत असतात. तर मला हे उदाहरण आठवते की आणखी एक उदाहरण आठवते की ज्याबद्दल आपण नेहमी चर्चा करतो ते म्हणजे जेव्हा एखाद्याला जेवायचे असते, अन्न ग्रहण करण्याची जी क्रिया आपण म्हणू शकतो, जेवण्याची क्रिया, तर शरीराच्या विविध अवयवांच्या सुसंगतीने ही निश्चितच ही क्रिया केली जाते. झाडांबद्दल आणखी एक उदाहरण आहे जे त्यांच्या मूळ प्रणालीद्वारे संवाद साधत असतात. त्यांची नैसर्गिक व्यवस्था आहे. झाडांमध्ये भूमिगत संप्रेषणाची एक विस्तृत आणि एक नम्र पद्धत आहे जी बुरशीची सामंजस्यपूर्ण सुसंगत संबंधांवरती ते अवलंबून असते. खरंच आहे. खूप छान. खूपच छान पद्धतीने तुम्ही सांगितलेले आहे. आता अशा गोष्टी आहेत ज्या सुसंगती प्रतिबिंबित करत नाहीत
आणि त्या गोष्टींचा जो अनुभव असतो ना तो आनंददायी नसतो. समजा एखाद्या आकर्षक सार्वजनिक रस्त्याच्या कडेला किंवा रस्त्याच्या कोपऱ्यामध्ये गोळा केलेला कचरा जेव्हा आपल्याला दिसून येतो, तो त्या रस्त्याच्या सौंदर्याशी सुसंगत नसतो. त्याचप्रमाणे दोन स्पर्धकांमधील टीव्हीवरील जो वादविवाद आपण बघतो, जे खरोखरच भांडत असतात, ते निश्चितच आपल्याला आकर्षक वाटत नाही. आणि बेकायदेशीर केलेली कमाई खर्च करून परोपकार करणे ह्यामध्ये सुसंगती आहे का? अगदीच नाहीये आणि ते योग्यही नाहीये. तर आता विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, कृपया तुमच्या दैनंदिन जीवनातील अशी काही उदाहरणं तुम्हाला लिहायची आहेत ज्यामध्ये अधिक सुसंगती ठेवण्यासाठी आपण लक्ष देणे आवश्यक आहे, जिथे सुसंगती आपल्याला दिसत नाहीये. जर तुमच्या दैनंदिन जीवनात असे काही असेल जे खरोखरच सुसंगत नसेल, तर ते ओळखा आणि ते कसे बदलायचे ते तुम्हाला बघायचं आहे. हे उत्तर लिहिण्यासाठी तुमच्याकडे 1 मिनिटाचा वेळ आहे. ग्रेट, वंडरफुल. तुम्ही नक्कीच सखोल विचार केलेला आहे. पण या प्रश्नावरती विचार करून आपण आता हे व्हिडिओचा जे भाग आहे तो इथे समाप्त करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण सौंदर्याच्या काही घटकांवरती चर्चा केली आहे. त्यात सुव्यवस्था आणि सुसंगती समाविष्ट आहे. जसे की काही जलचरांमधील सहजीवन संबंध आपण बघितले, विविध वांशिक गटांमधील पारंपरिक कला प्रकारांमधील जो सुसंवाद आहे तो त्यांना किती सुंदर बनवतो हे पण आपण बघितलं. आसाम राज्यात साडी विणणे यासाठी खास गाणी आहेत. तालबद्ध विणकाम प्रक्रियेसह किंवा नैतिक मार्गावर चालणाऱ्या तरुणाच्या कृतीत सुसंगती कशी दिसते यावर सुद्धा आपण चर्चा केली. किंवा अगदी सर्व ग्रह अचूक वेळेत सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतात आणि शेवटी मानवी शरीराचे उत्कृष्ट उदाहरण जे परिपूर्ण सुसंगती आणि सौंदर्य प्रतिबिंबित करते त्याच्याबद्दल पण आपण बोललेलो आहोत. आता ह्या पुढची चर्चा आपण पुढच्या भागात करूया. लगेचच भेटूया भाग 2 मध्ये. धन्यवाद.